हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम टू माय व्लॉग. सो गाईज, मी रिसेंटली गेली होते की शॉर्ट ट्रिपवरती. एक वीकेंड ट्रिप होती. अलिबागमध्ये मी प्लॅन केलं होतं जायचं, बिकॉज कियानाची पण एक्झाम स्टार्ट होणार होती आणि मला एकदम एक छोटासा ब्रेक पाहिजे होता. आणि मला असं काहीतरी रिसॉर्ट पाहिजे होतं जे एकदम विलेज वाईब देणार आहे. मला एक्झॅक्टली सेम रिसॉर्ट भेटलं अलिबाग नागावला. एकदम बीच टच रिसॉर्ट आहे आणि लुक ॲट द ग्रीनरी. इथे म्हणजे एंटर करता करता एकदम पॉझिटिव्ह वाईब येते आणि एकदम असं वाटतं का विलेजमध्ये आलं आहे. आणि खूप मोठी जागा आहे ह्यांची. इथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ग्रीनरी तर एवढी आहे ह्यांची. पूर्ण असं सुपारीची वाडी आहे, जी आपण आता सिटीत राहतो तर आपल्याला हे सगळं बघायला खूप मस्त वाटतं, बरं वाटतं. आणि मुलांना ॲक्च्युली इकडे अशा ठिकाणी घेऊन जायला पाहिजे. आणि आम्हाला ॲक्च्युली विलेज नाही आहे, मला पण नाही आहे आणि मयूरला पण विलेज नाही आहे. सो आम्ही नेहमी असं प्लॅन करतो का असं थोडं विलेज वाईबवाला रिसॉर्ट्स बघूया. आणि एक्झॅक्टली आम्हाला तसंच मिळालं आणि कियानाने तर खूप एन्जॉय केलं. हे बघा, ती सायकलिंग करते. ते खूप साऱ्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज पण आहेत. आणि फायनली आम्ही कोळीनबाईमध्ये जेवायला गेलो रात्री आणि कियाना तर खूप एन्जॉय करत होती. कोळीनबाई हे नलिनी मुंबईकरचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. एकदम छान तिने ऑर्गनाईज केलं आहे सगळं. इकडे ती तिचे व्लॉग शूट करते. छोटंसं क्यूट किचन आहे. लुक ॲट अ प्ले बटन, सिल्वर प्ले बटन भेटलं आहे तिला. आणि आम्ही बोललो चलो लेट्स गो अँड सी कसं फूड आहे. बट फूड वॉज व्हेरी नाईस, खूप मस्त होतं. आणि मग मॉर्निंगला आम्ही मस्त ॲज युजल बीचवर गेलो नाश्ता करायला. आणि कियानाला एक छान स्टाफूल भेटलं आहे, स्टाफ फ्रूट होतं ते. आणि लुक ॲट हर, वी वर बोथ एन्जॉईंग, कारण की ती बोलत होती मम्मा चल आय गिव्ह यू झुला. आणि मग आम्ही मस्त दुपारी आफ्टरनूनला गेलो बीचवरती. लो टाईड होती, लोकांची एवढी गर्दी नव्हती, बीच एकदम मस्त शांत होतं. आणि म्हणून आम्ही डिसाईड केलं का ह्या टायमाला जायचं. आणि खूप मजा आली. इवन दो ऊन होतं, संडेचा डे होता, बट खूप मस्त वाटलं. विटामिन सी घेऊन आलो. आणि हे नंतर मग आम्ही रिसॉर्टवर आलो. रिसॉर्टवरती पण एक छान अशी मुलांचा ग्रुप वगैरे आलेला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्ही ऑलमोस्ट 4 to 5 hours पाण्यामध्ये होतो. कियानाला लिटिल वॉटर फॉबिया आहे, ती थोडं यायला नाही मागत, बट तरी आम्ही तिला घेऊन गेलो. आणि नंतर मग आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही आमच्या परत फेवरेट स्पॉटवर गेलो. आणि हे बघा आम्हाला कोण भेटलं. शी इज नलिनी मुंबईकर. ही जे फूड व्लॉग्स येतात आणि खूप छान छान असे तिचे व्लॉग्स येतात आणि लोकांनी लाईन लावली होती तिच्यासाठी फोटो काढायसाठी. आणि इवन आम्ही पण लावली होती, बिकॉज संडे असल्यामुळे रेस्टॉरंट खूप भरलं होतं, खूप क्राऊड होतं. मग आम्ही एक स्टार्टर घेऊन हॉटेलवर गेलो. आमचं हॉटेल अपोजिटला होतं. आणि मग स्टार्टर खाऊन आम्ही परत आलो रेस्टॉरंटमध्ये, तरी पण ती काय गर्दी कमी नाही झाली. मग तिने तिच्या तिथे समोरच अपोजिट साईडला तिचे म्हणजे असं सगळं विकते ती, हे म्हणजे तिने स्टॉल पण ठेवला आहे, जिकडे तिचे होममेड मसालेज अँड देन पापड, खूप गोष्टी आहेत तिथे. आणि आमरस अँड देन मी तर खूप सारी शॉपिंग केली तिची तिथून, बिकॉज एकदम अफोर्डेबल आणि एकदम म्हणजे नॅचरल आहे. आवला शरबत, देन कोकम शरबत, अँड देन खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे मसालेज जी ती घरी बनवते, देन पिकल्स, पापड, इवन ड्राय फिश होतं. आणि देन कालं वाटण अँड ऑल, सगळं एकदम मस्त मजा आली. आम्ही सगळं असं एन्जॉय करून घरी जायला निघालो. ओके देन, टाटा बाय बाय.